हा सॉन्ग बघितल्यानंतर ऐश्वर्यावर इन्स्टंट क्रश होऊन जातं. खूप सुंदर दिसते ह्या गाण्यामध्ये ती आणि ती सुंदर आहेच. तर आज होती माझी सुट्टी, पण मिस्टर जॉबवरती गेलते, तर पुलाव बनवायचं ठरवलं. पण घरामध्ये मिरच्या नव्हत्या, त्याच्यामुळे आमच्या प्लॉटमध्ये मिरचीची झाडं आहेत. जाऊन मी मिरची तोडून आणलं, धुवून घेतलं स्वच्छ. त्याच्यानंतर पुलावसाठी मी फोडणी तयार केली. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून तांदूळ टाकलं. तो का मी रेकॉर्ड केला नाही. पाणी घातलं आणि 20 मिनटासाठी कुकर झाकून गॅसवर ठेवून दिला. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये बघा डब्यामध्ये काय तर गार द्यायला लागते, त्याच्यामुळे रागीचं आंबील, कधी तर ताक असं द्यायचं असते. मग आज म्हटलं की ताक देऊया. ताकामध्ये धनपूड, जिरंपूड, चाट मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर भात पण आपला तोपर्यंत तयार झालता, शिट्ट्या पण झालते त्याचे 2. त्याच्यानंतर थोडं थंड होऊ दिलं कुकर. त्याच्यानंतर पहिल्या डब्यामध्ये डाळ घातलं. पुलाव झालेला, तो खूप मोकळा झालेला, भात छान दिसत होता. मग ते पुलाव भरून घेतलं डब्यामध्ये. वरून थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीरसुद्धा टाकली. असा डबा भरून घेतला. त्याच्यानंतर म्हटलं की आता डब्या द्यायला चाललो आहेस तर कुणाला तर सोबत घेऊन जावं, थोडं शॉपिंग पण होईल, मार्केटमध्ये चाललो आहेस तर. डबा बॅगमध्ये टाकलं, ताक भरून घेतलं बाटलीमध्ये. त्याच्यानंतर दोन्ही पण डब्याच्या पिशवीमध्ये ठेवलं आणि डब्याची पिशवी घेऊन आम्ही निघालो डबा देण्यासाठी. त्याच्यानंतर मिस्टरांना डबा दिला. खूप ऊन होतं, म्हटलं मार्केटमध्ये गेले तर आता मलाई लस्सी पण प्यावी. मलाई लस्सी पेली, कॉर्ड सेट घेतला आणि आम्ही घरी आलो.